हवामान विभागाकडून राज्यात 15 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मराठवाड्यात येलो अलर्ट आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे। विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार वाऱ्यांसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। दिवसभराच्या तीव्र उकाड्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस बरसलाय। जिल्ह्यात सलग 6व्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। संग्रामपूर, खामगाव, शेगाव तालुक्यात ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस पडलाय। वाशिम जिल्ह्यातही रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील जवळपास 35,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जोरदार पडलेल्या पावसामुळे मोठा फायदा होणार आहे। तसेच रखडलेल्या पेरण्यांना देखील वेग येणार आहे। अकोला जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। उघड्या गटारामध्ये पडलेल्या मुकादमाची चौकशी होणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी दिली आहे। मुकादम मुद्दाम उघड्या गटारामध्ये पडल्याचा संशय असल्याने तावडेंनी चौकशीचे आदेश दिलेत। मुंबईतील गांधी मार्केट परिसरात महापौर रितू तावडे पाहणी करत असताना मुकादम उघड्या गटारात पडला होता। मात्र ते नेमके कशामुळे आणि कशा परिस्थितीत पडले याची तपासणी आता केली जाणार आहे। घटनास्थळी उपस्थित कर्मचारी अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार असून हा ड्रेनेज उघडा का होता, सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का याची चौकशी होईल। बारामती शहर आणि परिसरात काल सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली आहे। या परिसरात कमालीचा उकाडा जाणवत होता। सायंकाळी 4 वाजता ढग दाटून आले आणि 5 वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। पहिलाच पाऊस जोरदार बरसल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये विजांच्या गडगडाटासह अतिवृष्टी सदृश्य पावसाने हजेरी लावली आहे। नगरपालिकेने पावसाळ्यापूर्व कामे पूर्ण न केल्याने तुमसरकरांना याचा फटका बसलाय। सुमारे तासभर पडलेल्या या पावसामुळे अनेकांच्या घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरलंय। दुकानातील साहित्य आणि घरातील मौल्यवान वस्तू पाण्याखाली आल्याने मोठं नुकसान झालंय। शहरातील सखल भाग, मुख्य बाजारपेठ आणि वर्दळीच्या महामार्गावरही पाणी वाहत असल्याने सर्वत्र जलमय स्थिती निर्माण झाली आहे। नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय।